मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण आता खूपच खुश असतात. कारण अर्जुन आणि प्रियाचं लग्न आता फायनली ठरलेलं असतं आणि रविराजच्या मनात जी काही अर्जुनबद्दल शंका असते ती सुद्धा आता नाहीशी झालेली असते. त्यामुळे आता लग्नाची तयारी करायला हवी असं सर्वजण म्हणतात. तेव्हा गेस्ट लिस्ट बनवावी लागेल. मुंबई पुण्यापर्यंत सर्वांना निमंत्रण द्यायचं आहे का लग्नाचं, असं आता अश्विन लगेच प्रतापला विचारतो. लग्न आपल्याला घरच्या घरी करायचं आहे की लग्न असं मोठं करायचंय? त्यावेळी आता सर्वजण एकमेकांकडे पाहत राहतात. तर अर्जुन बिचारा आपला एकदम शांत असतो, कारण आता सायली बरोबर आपल्याला संसार करता येणार नाही याचं दुःख त्याच्या मनात असतंच. त्यामुळे तो आता काहीच बोलत नाही, लग्न मोठं करायचं की छोटं. त्यावेळी आता सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात, परंतु तो तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. मग नंतर आता प्रिया प्रतिमाला विचारते, आई मला एक सांग ना गं, तुला काय वाटतं, लग्न तुझ्या मुलीचं हे अगदी थाटामाटातच व्हायला हवं ना? तेव्हा प्रतिमा विचार करते आणि म्हणते की मला नाही माहीत आणि मला यातलं काहीही कळत नाही, तुम्ही ठरवाल ते. मी विमलला मदत करते हां, असं म्हणून ती विषय टाळते आणि लगेच विमलकडे किचनमध्ये जाते. घरातील सर्वजण आता अगदी आनंदाने लग्नाचं पुन्हा एकदा डिस्कस करू लागतात. त्यावेळी मात्र अर्जुन बिचारा एकदम शांत असतो, तो काहीही बोलत नाही. आता अर्जुनची काळजी घरातील सर्वांमध्ये फक्त आणि फक्त चैतन्याला असते, त्यामुळे तोही खूप डिस्टर्ब असतो. दुसरीकडे कुसुम सायलीला म्हणते, तू मगाशी प्रियाला जे काही सुनावलं ना ते पाहून खूप छान वाटलं ग मला, पण आता मला खूप भीती वाटायला लागली आहे. त्यावेळी सायली म्हणते, कुसुमताई अगं तुला सांगितलंय ना नको टेन्शन घेऊ. तेव्हा सायली म्हणते, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि मी आता काय सांगितलंय, रडायचं नाही. तर कुसुम म्हणते, फक्त लढायचं, बरोबर ना? मग सायली हो असं म्हणून तिच्याकडून फोन मागून घेते. तेव्हा सायली आता चैतन्याला कॉल करते. मग आता इकडे चैतन्य हा घरातील सर्वांसमोर असतो, म्हणून तो थोडा बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर लगेच कॉल रिसीव करत, हॅलो कुसुमताई बोला ना, असं म्हणतो. आज सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी, मी सायली आहे. मग आता चैतन्याला तिची खूप काळजी वाटते. तेव्हा तो म्हणतो, हे पहा सायली वहिनी, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना इथे, मी सगळं व्यवस्थित हँडल करतो आणि तुमच्या अर्जुनला सुद्धा कोणताही त्रास होऊ देणार नाही, फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असं म्हणून तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. मग सायली अगदी खुळूकन हसते. त्यावेळी चैतन्याला प्रश्न पडतो, असं काय? तेव्हा तर तू टेन्शन घेत नाही आहेस का सायली वहिनी, असं चैतन्य विचारतो. तेव्हा सायली म्हणते, नाही हो चैतन्य भाऊजी, मी अगदी मस्त आहे, ठणठणीत आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका माझं. आता आमच्या घरामध्ये लग्नाची तयारी जी काही होतीये, म्हणजे कोणत्या दिवशी कोणते विधी होणार आहेत, त्याचबरोबर विधींना कोणत्या रंगाचे कपडे सर्वजण घालणार आहेत, अगदी सगळी सगळी तयारीविषयी मला तुम्ही सांगा. तुम्ही मला प्रत्येक अपडेट द्यायची आहे. त्यावेळी आता चैतन्याला प्रश्न पडतो की हे नक्की काय? मग आता तो सरळच सायलीला विचारतो की हे सगळं तुम्हाला मी सांगून काय होणार आहे? तेव्हा सायली म्हणते, मी तुम्हाला ते सांगेनच हो, पण लगेच यांना काही सांगू नका हां, कारण संधी पाहून मी यांना सगळं काही सांगेल. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, वहिनी बरं ठीक आहे, मी तुला इथे जे काही घडतंय ना ते सगळं काही सांगेन, पण मला काही कळत नाही यातलं. सायली म्हणते, हो सांगा. असं थोडंसं बोलून ते दोघेही आता फोन ठेवतात. तेव्हा चैतन्य आता इकडे फोन ठेवून लगेच आतमध्ये जातो. तेवढ्यातच गुरुजी आता तेथे येतात. ती आता मला कशासाठी बोलवले असं ते आता पूर्णाजींना विचारतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की अगोदर तुम्ही चहा घेणार की कॉफी की दूध घेणार? मग आता थोडंसं दूध चालेल असं गुरुजी म्हणतात. मग कल्पना लगेच विमलला सांगते, अगं पाणी आणि दूध घेऊन ये. विमल ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यात प्रतिमा देखील बाहेर आलेली असते. गुरुजी आल्याबरोबरच अर्जुनच्या काळजाचा आता ठोका चुकतो. त्यानंतर आता पूर्ण आजी म्हणतात, गुरुजी
माझ्या या नातवाचं लग्न आहे, दोघांच्याही पत्रिका पहा आणि छान असा मुहूर्त एखादा काढून द्या बरं. तेव्हा गुरुजी आता ठीक आहे असं म्हणतात आणि लगेच तो मुहूर्त पाहू लागतात. जसं जसं गुरुजी मुहूर्त पाहत असतात तसं अर्जुनच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. कारण त्याला प्रियाबरोबर लग्न करायचंच नसतं, तर पूर्ण आजींमुळे त्याला हे लग्न आता करावं लागणार होतं. त्यामुळेच तो खूप टेन्शनमध्ये असतो. त्याच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नसतं. प्रिया मात्र आता अर्जुनकडे पाहतच असते. त्यानंतर प्रतिमाचं लक्षसुद्धा फक्त आणि फक्त अर्जुनकडे असतं. त्यानंतर गुरुजी आता मुहूर्त काढून सर्वांना सांगतात. 2 मुहूर्त आहे. पहिला म्हणजे 3 दिवसानंतरचा. त्यावेळी आता घरातील सर्वजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत असतात. तर प्रतिमाचं उत्तर हे नकारातच असतं. त्यामुळे आता प्रियाचा मूड ऑफ होतो. ही कल्पना म्हणते नको नको खूपच घाई होईल. मग अस्मिता म्हणते की हो ना, मला तयारी करायला वेळच मिळणार नाही. तर प्रताप गुरुजींना विचारतो की दुसरा मुहूर्त कधी आहे गुरुजी? त्यावेळी गुरुजी सांगतात की 2 महिन्यांनंतर. तेव्हा आता प्रियाला जबर धक्काच बसतो की 2 महिन्यानंतर असं म्हणून ती मनात विचार करते, बापरे 2 महिन्यांमध्ये म्हातारी खपली तर? जर एकदा म्हातारी गेली तर अर्जुन सुद्धा मला अजिबात पुढे समोर उभा सुद्धा करणार नाही. त्याचबरोबर त्या सायलीने सुद्धा मला चॅलेंज देऊन ठेवलंय. आता आमचं लग्न लगेच व्हायला हवं. तेव्हा आता रविराज म्हणतो काही हरकत नाही, 2 महिन्यानंतर करूयात. तेव्हा सर्वांना आता रविराजचा हा निर्णय पटलेला असतो. तर अर्जुनच्या जरा जीवात जीव येतो, कारण त्याला 2 महिने का होईना मिळालेले असतात. त्यावेळी आता भामटी प्रिया ही मध्येच आता रविराजला म्हणते, बाबा नेहमी तुम्ही म्हणता ना हो की चांगल्या कामासाठी उशीर तरी कशाला करायचा? आता आपण एक काम करूयात, 3 दिवसानंतरचा जो मुहूर्त आहे ना तोच ठरवूयात. मग आता पूर्ण आजी म्हणतात, अगं तन्वी, तयारीसाठी वेळ तरी मिळायला हवा ना. तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात. मग प्रिया आता म्हणते, मग छोटेखानी लग्न करूयात ना. तसंही मला शो ऑफ करायला अजिबात आवडत सुद्धा नाही. मग आता अश्विन विचारतो, एवढी घाई कशासाठी करायची उगीच? सर्वांचीच घाई होणार आहे. मग आता प्रिया म्हणते, उशीर तरी कशाला करायचा? तेव्हा सर्वजण आता धक्क्यानेच प्रियाकडे पाहतात की एवढी अतिघाई ही का करत असेल. आणि रविराजचं लक्ष फक्त आणि फक्त अर्जुनकडे असतं, कारण अर्जुन काहीच बोलत नसतो, एकदम शांत असतो. पुढे आता प्रिया ही म्हणते, मामा मामी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो आपण ना हळद, चुडा भरण्याचा कार्यक्रम, मेहंदी हे सगळं घरी करू आणि मग संगीत व लग्नाचं आहे ना ते हॉलमध्येच करू. त्यावेळी आता ठीक आहे, तुझ्या पद्धतीने होऊ देत, तुझ्या म्हणण्यानुसार होऊ देत असं पूर्णाजी म्हणतात. तर अर्जुनला आता मोठा धक्काच बसतो. त्यानंतर पूर्णाजीला आता अर्जुन हळूच विचारतो, पूर्णाजी तू खुश आहे ना ग? त्यावेळी आता पूर्णाजी हसतच म्हणतात, हो बाळा मी खूप खुश आहे. त्यावेळी आता पूर्णाजी खुश म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार असं अर्जुनला वाटतं. तर प्रिया विचारते, पूर्णाजी हे बघ लवकर लग्न होणार आहे, तू खुश आहेस ना ग? तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात, हो खुश तर आहे. आता तयारीचं म्हणाल तर आपण सर्वजण तयारीसाठी लागलो तर नक्कीच आपली तयारीसुद्धा पूर्ण होईल, अगदी व्यवस्थित कार्यक्रमसुद्धा होईल. त्यावेळी ठीक आहे असं कल्पना म्हणते. मग चैतन्य आता संधी साधून लगेच बाहेर जातो आणि सायलीला कॉल करतो. म्हणतो की लग्नाचा मुहूर्त 3 दिवसानंतरचाच आहे. तेव्हा सायलीला एका क्षणी धक्का बसतो. ती विचारते, एवढ्या लवकरचा? कसं काय? घरातील सर्वांनाही मान्य आहे का? मग आता चैतन्य म्हणतो, हो मान्य आहे. असं म्हणून तो आता सांगतो की संगीत आणि लग्न यासाठी फक्त हॉल बुक करणार आहेत. आता तो कोणता ते मी तुला कळवतो. पण मेहंदी, चुडा भरण्याचा कार्यक्रम आणि हळद हे सगळं घरी होणार आहे. तेव्हा ठीक आहे, थँक्यू चैतन्य भाऊजी असं म्हणून सायली आता फोन ठेवते. इकडे आता अर्जुन चैतन्याला खुणावून विचारतो काय? तेव्हा चैतन्य म्हणतो काही नाही, म्हणून तो आता जरा विचार करतो. तर दुसरीकडे सायली म्हणते, लग्नाचे विधी त्या घरात होतील परंतु नवरी इथे असेल.
तेव्हा आता कुसुम सायलीकडे पाहून फक्त आणि फक्त हसत असते. तर दुसऱ्या दिवशी सायली आता सुभेदारांच्या घरी येते. तेथे आल्यानंतर आता तेथे सर्व घर असं छान सजवलेलं असतं, कारण अर्जुनचं लग्न आता होणार असतं. सायली त्या घराकडे पाहतच राहते आणि जेव्हा अर्जुन आणि तिने एका मंदिरामध्ये लग्न केलं होतं ते सर्व क्षण तिला आठवतात. त्यानंतरचे सर्व विधी, त्यानंतर तिला आठवतं की कशाप्रकारे कल्पनाने माझा हात धरून मला घराबाहेर काढलं. हे आठवून आता सायलीला त्रास होऊ लागतो. त्यानंतर आता सायली विचार करते की माझं पाऊल का अडखळत असेल, कारण हे घर तर माझं आहे आणि इथली माणसंसुद्धा माझीच आहेत. आता ते सर्वजण माझ्यावर नाराज आहेत, परंतु मी त्यांचा राग नक्कीच काढेन. त्यानंतर कल्पना आता सजावट कशी करायची हे त्या माणसांना सांगत असते. तेव्हा सायली तिला पाहते आणि मनातच विचार करते की ह्या तर माझ्या आई आहेत. तिला आता कल्पनाला पाहून खूप आनंद झालेला असतो. मग आता अर्जुन सर आणि माझं लग्न झाल्यानंतर मी आईंची समजूत घालेल नक्की. मग आईंनासुद्धा माझं म्हणणं नक्कीच पटेल, असा सायली आता विचार करते आणि कल्पनाकडे चाललेली असते. इकडे कल्पना आता मनात विचार करते की हळदीचे कपडे डिझायनरने बनवले आहेत की नाही काय माहीत, असं म्हणून ती आता कॉल करत असते. पण समोर आता तिला सायली दिसल्यामुळे प्रचंड धक्का बसतो. तेव्हा ती अगोदर इकडे तिकडे पाहते आणि मग लगेच सायलीकडे रागात येते आणि विचारते, काय गं, तुला काय सांगितलं होतं इकडे यायचं नाही म्हणून? मग आता सायली म्हणते, आई ऐका ना, त्यावेळी मला तुझं काही ऐकायचं नाही आहे. मी तुला अगोदरच सांगितलंय ना, तू माझी कुणीच नाही आहे. आईसुद्धा म्हणायचं नाही, असं रागातच कल्पना तिचा अपमान करत म्हणते. त्यावेळी सायली आता म्हणते, आई ऐकून घ्या ना जरा. मग आता अजिबात आमच्या किंवा माझ्या मुलाच्या सुखाच्या आड तू येऊ नकोस. कशी आहे ना ते मला चांगलंच माहीत आहे, खोटारडी कुठली, असं कल्पना रागातच म्हणते. त्यावेळी आता सायलीला वाईट वाटतं. मग ती आता विचारते, काय हो आई, तुम्हाला खरंच वाटतं का या लग्नामध्ये तुमच्या मुलाचं सुख आहे म्हणून? ते रागातच कल्पना म्हणते, मी माझ्या मुलाला जन्म दिलाय, त्यामुळे त्याचं सुख कशात आहे ना हे मला चांगलंच माहीत आहे. आणि त्याला स्वतःला हे जर समजलं असतं ना, तर या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा मूर्खपणा त्याने केलाच नसता. तेव्हा आता सायली म्हणते, त्याबद्दलच मी बोलायला आली आहे. तेव्हा आता कल्पना म्हणते, मला काहीही बोलायचं नाही आहे. बाई, मी हात जोडते, पण तू अगोदर इथून निघून जा आणि इकडे फिरकू नकोस, असं रागातच ती सायलीला म्हणते. तेव्हा मला फक्त एकदाच यांच्याशी बोलू द्या, म्हणजे सगळा गुंता सुटेल, असं सायली म्हणते. मग आता कल्पना रागातच विचारते, काय गं, तुझ्या पाया पडू की काय मी आता? आणि तुला हेच हवंय का? कारण मी झुकले तर तू खुश होशील, असं म्हणून कल्पना आता चक्क सायलीच्या पाया पडू लागते. सायली म्हणते, नाही आई, असं काही करायचं नाही. मग आता कल्पना तिला चक्क हकलवूनच लावते. तेव्हा सायली पुन्हा मागे पाहते आणि म्हणते, एक दिवस असा येईल आई, जेव्हा मान सन्मानाने मी या घरात माझ्या पुन्हा येईल, असं म्हणून आता ती कल्पनाला तसं चॅलेंजच करते. तेव्हा कल्पनाला धक्का बसतो. तर तू निघ बरं बाई, आता मी तुझ्या पुन्हा पाया पडू का, असं कल्पना म्हणते. तर बिचाऱ्या सायलीचा नाईलाज होतो, त्यामुळे ती आता तेथून जाते. तच प्रतिमा आता तेथे येते आणि विचारते, काय गं, इथे कुणी आलं होतं का? म्हणजे तू कुणाबरोबर बोलत होती? मला सायली आल्याचा भास झाला होता. मग आता कल्पनाला जरा धक्काच बसतो. तेव्हा आता कल्पनाला काय सांगावं कळत नाही. ती म्हणते, अगं, त्या मेहंदीची तयारी करण्यासाठी ज्या बायका येणार होत्या ना, त्या आल्या होत्या जरा. मग आता कुठे आहेत त्या, असं प्रतिमा विचारते. तेव्हा त्या गेल्या, असं कल्पना खोटं सांगते. मग आता मनातच ती विचार करत असते की इथे सायली आली होती हे कुणालाच कळायला नको, नाहीतर घरातील वातावरण पुन्हा दूषित होईल. तेव्हा आता तो विषय टाळत ती प्रतिमाला म्हणते, चल ना आतमध्ये, चल, खूप तयारी करायची आहे आपल्याला, असं म्हणून ती प्रतिमाला आतमध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असते, जेणेकरून तिला सायली दिसावी नाही म्हणून. मग आता कल्पना पुढे जाते. तर प्रतिमाला अजूनही भास होत असतो की माझी सायली इथेच कुठेतरी आहे, म्हणून ती सारखी सारखी बाहेर पाहते. तर आता दुसरीकडे अर्जुन आता रूममध्ये बसलेला असतो. त्याला सायलीची खूप आठवण येत असते. जवळ सायलीची ती ओढणी असते. तेवढ्यातच प्रिया अर्जुन अर्जुन करत तेथे येते आणि म्हणते, बघ ना, तुझा हा मेहंदीचा कुर्ता आहे, मी
मी तुझ्यासाठी सिलेक्ट केलाय. कसा आहे सांग बरं? छान आहे ना? तुझ्यावर खूप सुंदर दिसेल. बघ ना अर्जुन, अरे आपल्या ह्या सगळ्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये ना अगदी वेगळा असा दिसायला हवा. या सर्व कार्यक्रमांमध्ये तू हँडसमच दिसणार आहे आणि सर्वांच्या नजरा फक्त माझ्या नवऱ्याकडे असतील. असं म्हणून प्रिया आता त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर त्याला विचारते, बरं अरे अर्जुन ऐक ना, आपण आपल्या लग्नाचं असं हॅशटॅग करायचं का? म्हणजे हॅशटॅग तन्वी वेड्स अर्जुन किंवा हॅशटॅग अर्जुन वेड्स तन्वी. त्यावेळी अर्जुनला राग येतो तर ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते. अर्जुन तिला झिडकारतो. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती म्हणते, बरं ते मरू दे, जाऊ दे ते हॅशटॅग वगैरे. व हळदीच्या कार्यक्रमात त्याचबरोबर संगीताच्या कार्यक्रमामध्ये कपडे घालणार आहेस, कारण हे जे विधी असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात. म्हणून ती त्याच्या खांद्यावर आता डोकं ठेवते. अर्जुन पुन्हा एकदा तिला झिडकारतो आणि पुढे निघून जातो. ती प्रियाला राग येत असतो परंतु ती खूप पेशन्स ठेवते आणि त्याच्याजवळ पुन्हा एकदा जाते. त्याचा हात हातात घेत म्हणते अर्जुन तुला माहिती आहे का रे, असं म्हणतात की नवऱ्याचं बायकोवर खूप प्रेम असेल ना तर बायकोच्या हातावरची मेहंदी खूप रंगते आणि मला तर असं वाटतंय माझ्या हातावरची मेहंदी अगदी काळसर होणार आहे. आपण तुझ्या हातावर सुद्धा थोडीशी मेहंदी काढूयात हा. तेव्हा आता तो म्हणतो मी, म्हणून तो आता चिडतो. त्यावेळी प्रिया म्हणते, अरे बाबा ती रीत असते, तुला थोडी काढावीच लागेल. अगदी छोटीशी मेहंदी काढून घे, फक्त माझं नाव त्यामध्ये लिही. असं म्हणून प्रिया आता अर्जुनच्या मेहंदीची स्वप्न रंगवते आणि माझं नाव काढल्यानंतर ज्या हातावरच्या मेहंदीला खूप रंग येईल, कारण माझ्या प्रेमाचा रंग उतरेल ना त्यामध्ये. तेव्हा ती पुन्हा एकदा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. मग आता अर्जुन पुन्हा एकदा तिला झिडकारतो आणि म्हणतो, स्टॉप दिस नॉनसेन्स. तुला माहीत नाही का मी हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या पूर्ण आजीसाठी करतो आहे म्हणून. तेव्हा प्रिया रागातच त्याच्याकडे पाहते. पुढे आता तो चिडूनच म्हणतो, तुला माहीत नाही का हे लग्न मी फक्त माझ्या पूर्ण आजीसाठी करतोय. माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, त्यामुळे तू माझ्यापासून अगदी लांब राहायचं. असं म्हणून तो तिला धमकीच देतो. तेव्हा ती आता विचारते, अर्जुन अरे असं लांब का राहायचं? अरे मी तुझी बायको आहे. तेव्हा तो म्हणतो, ते फक्त जगासाठी, समजलं? आणि माझ्यासाठी माझ्या बायकोचं नाव मिसेस सायली अर्जुन सुभेदारच आहे, समजलं? असं म्हणून तो आता रागातच तिला तेथून जायला सांगतो. प्रियाचा अपमान होतो आणि ती लगेच तेथून जाते. त्यानंतर चैतन्य तेथे येतो आणि विचारतो, काय रे अर्जुन, मला बोलवलंस का तू? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो. माझं एक काम करशील का? ही ओढणी आहे ना ती मिसेस सायलींना पुन्हा नेऊन देशील का? असं तो विचारतो. त्याच वेळी आता चैतन्याला धक्का बसतो. तेव्हा तो विचारतो, अर्जुन तू हे काय करतोस? मग आता अर्जुन म्हणतो, हो, आणि त्यांना माझा एक शेवटचा निरोपसुद्धा दे आणि त्यांना सांग की त्यांचा अर्जुन हरला आहे, कारण मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की आपण आयुष्यभर एकत्र राहूयात आणि मी ते प्रॉमिस नाही पाळू शकलो. आणि ही ओढणी पाहून मला सतत असंच आठवत राहील की नवरा म्हणून मी पूर्णपणे हरलो आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, असं काही नाहीये, तू टेन्शन घेऊ नको. मग आता अर्जुन म्हणतो, असंच आहे. तेव्हा ही ओढणी सतत मला माझ्या फेल्युअरची आठवण देत राहील. मी त्यांना दिलेलं वचन नाही पाळू शकलो. आता यावर माझा काहीही अधिकार नाहीये. त्यांना परत तू नेऊन दे. मग आता अर्जुन तू प्लीज हार मानू नकोस. आपण पुन्हा प्रयत्न करू आणि तन्वी व तुझं लग्न थांबवू, असं चैतन्य आता पोट तिडकीने त्याला सांगतो. त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो, असं असतं तर मी अगोदरच प्रयत्न केले नसते का? मग आता चैतन्य म्हणतो, हे बघ, हे इतकंही अशक्य नाहीये. तू एक काम कर, आपण जाऊयात आता आणि सायली वहिनीला भेटूयात. हे तुम्ही दोघे शांतपणे बोला आणि या विषयावर तोडगा काढा. मग आता प्रिया हे सगळं बोलणं ऐकते आणि तिला धक्काच बसतो. ती मनात विचार करते की बापरे, आता काही खरं नाही. हा चैतन्य सुद्धा ना काय कडेवर उचलून आता घेऊन जाणार आहे का तिकडे अर्जुनला? अगोदरच अर्जुन हा जेमतेम या लग्नासाठी तयार झालाय, त्यात हा चैतन्य त्याला असंच पटवत राहिला तर मग हा अर्जुन सायलीकडे जायला अजिबात माघार घेणार नाही. याला ना सरळच करायला पाहिजे, असं म्हणून ती आतमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असते. पण पुन्हा मागे फिरत म्हणते, नाही, अर्जुन असताना मी अशी चैतन्याला बाहेर काढू शकत नाही, कारण हे माझ्यावरच पलटेल. कारण चैतन्याला खूप हुशारीने आमच्या लग्नातून बाहेर काढायला हवं. इकडे अर्जुनने आतमध्ये पार हार मानलेली असते. त्यामुळे तो आता चैतन्याला विनवणी करतो की प्लीज ही ओढणी मिसेस सायलींना नेऊन दे.
तेव्हा चैतन्याचाही नाईलाज होतो, कारण आपल्या मित्राचं ऐकणं हे त्याचं कर्तव्य असतं. मग तो काय करतो की ती ओढणी घेतो. तेव्हा चैतन्य ती ओढणी घेऊन बाहेर जाणार असतो, त्या अगोदरच प्रिया आता तेथून धूम ठोकते, कारण तिला कुणी पाहावं नाही ना म्हणून. त्याचवेळी चैतन्य आता ओढणी घेऊन आता सायलीकडे जायला निघतो, तर अर्जुन आता खूपच रडत असतो. त्याला सायलीची खूप आठवण येत असते. त्याला आता पूर्वीचे ते प्रसंग आठवत असतात. तेव्हा सायलीने जेव्हा आपल्या प्रेमाची कबुली माझ्यासमोर दिली, तेव्हासुद्धा आम्ही खूप खुश होतो, हे अर्जुनला आता आठवतं. आठवणींमध्येच तो झुरू लागतो. तेव्हा तो सुद्धा आता म्हणत असतो की आय लव्ह यू मिसेस सायली, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि नेहमी ते असणारच. माझं तुमच्यावरचं प्रेम कधीही म्हणजे कधीही कमी होणारच नाही. म्हणून तो आता खूपच रडत असतो. सायलीची आठवण त्याला सारखी म्हणजे सारखीच येत असते. त्याचं विश्व फक्त आणि फक्त सायलीभोवतीच फिरत असतं आणि त्यामुळेच त्याला काही सुचत नसतं. तो आता पूर्ण आजीने त्याच्यासमोर कोणताही ऑप्शन न ठेवल्यामुळे हा प्रियाबरोबर लग्न करण्यासाठी तयार होतो आणि खूप रडत असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता चैतन्य घरी येत म्हणतो की सायली वहिनी, ही तुझी ओढणी घे. अर्जुनने सगळ्या आशा आता सोडून दिल्या आहेत. सायली आता ओढणीवरून हात फिरवते आणि हसतच म्हणते की त्यांना सांगा आणि तुम्ही ही ओढणी पुन्हा घेऊन जा. त्यांना तिथे गेल्यानंतर सांगा की या ओढणीला मॅचिंग असा कुर्ता तुमच्या लग्नामध्ये घाला, कारण ही ओढणी आणि ओढणीवाली तुमचीच आहे. तर दुसऱ्या दिवशी आता सायलीची मेहंदी असते, त्यामुळे आता कला मेहंदीसाठी तिथे आलेली असते. ती कला आता म्हणते, ऐक ना अगं, आपण दोघींनी ठरवल्याप्रमाणे चांदेकर आणि मी त्या प्रियासाठी खास मेहंदीची सोय केली आहे, शेण स्पेशल मेहंदी. दुसरीकडे अद्वैतने खरंच अशी शेणापासून बनवलेली मेहंदी आता प्रियासाठी आणलेली असते. सायलीला आता खूपच आनंद होतो. तर त्या प्रियाला अद्दल घडवायला आणि तुझं आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायला कला आणि अद्वैत हे खमके आहेत, असं आता कला म्हणते. सायलीला खूपच आनंद होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.